तहसील पुलिस ने वाहन चोरी के मामले में बड़ी सफलता हासिल की है। फरियादी शोएब खान की गाड़ी मेयो अस्पताल के सामने से गायब हो गई थी, जिसके बाद पुलिस ने जांच शुरू की। जांच के दौरान पुलिस ने संदिग्ध आरोपी नीलेश कन्हेरे को तेलंग खेड़ी परिसर से हिरासत में लिया। पूछताछ में आरोपी ने न सिर्फ शोएब खान की गाड़ी चोरी करने की बात कबूल की, बल्कि 2 और वाहनों की चोरी का भी खुलासा किया गया। पुलिस ने आरोपी की निशानदेही पर कुल 3 वाहन बरामद किए हैं, जिनकी कीमत लगभग 1,35,000 रुपए बताई जा रही है। सभी वाहन जब्त कर लिए गए हैं और आगे की कार्रवाई जारी है। तहसील पुलिस की इस कार्रवाई से क्षेत्र में वाहन चोरों के खिलाफ एक सख्त संदेश गया है। पोलीस स्टेशन तहसील येथे दाखल अपराध क्रमांक 496/2025 कलम 303 BNS प्रमाणे एक गुन्हा दाखल होता। मेयो हॉस्पिटलच्या परिसरातील जी पार्किंग आहे तेथून फिर्यादी शोएब खान वल्द अमानुल्ला खान यांची गाडी चोरीला गेल्यासंबंधीचा तो गुन्हा दाखल होता। त्या संबंधीचा तपास आमच्या पोलीस स्टेशन तहसीलचे तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी करीत असताना त्यांना मिळालेल्या माहितीवरनं त्यांनी सावनेर तळेगाव या ठिकाणी तेलंगखेडी या ठिकाणी जाऊन आरोपी नामे निलेश अशोक कन्हेरे ह्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्यातील चोरी गेलेली गाडी ही त्याच्याजवळ असल्याची कबुली दिली आणि सदरील गाडी रिकव्हरी सुद्धा दिली। त्यानंतर त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता पोलीस स्टेशन तहसील मधीलच दाखल अपराध क्रमांक 501/25 आणि अपराध क्रमांक 481/25 मध्ये चोरी गेलेल्या 2 अधिकच्या गाड्या त्यांनी काढून दिलेल्या आहे। अशा प्रकारे एकूण 3 गाड्या ज्या चोरी केलेल्या होत्या त्या आरोपी निलेश अशोक कन्हेरे याच्याकडनं हस्तगत करण्यात आलेल्या आहे। गाड्यांचं वर्णन एक निळ्या रंगाची काळी पल्सर गाडी आहे, त्याच्यानंतर एक निळ्या काळ्या रंगाची पॅशन गाडी आहे आणि एक महरून कलरची होंडा ऍक्टिवा गाडी आहे। अशा तिन्ही गाड्या आरोपीकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे। एकूण 1,35,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी ही आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रसूल शेख यांच्या समवेत सहाय्यक फौजदार अनिल ठाकूर, पोलीस हवालदार राम कैलास यादव, पोलीस हवालदार प्रदीप सोनटक्के, पोलीस हवालदार चेतन माटे, पोलीस कॉन्स्टेबल यशवंत डोंगरे, पंकज निकम, पंकज बागडे, रशीद शेख आणि किशोर धोटे यांच्या पथकाने केलेली आहे। सदरचे सर्व डिटेक्शन आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनात तसेच माननीय सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय ऍडिशनल CP राजेंद्र दाभाडे सर, माननीय DCP राहुल मदने सर, माननीय ACP अनिता मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात सदरील कार्यवाही डिटेक्शनची करण्यात आलेली आहे। कारण इसके लिए विशाल बम्बड़वार की रिपोर्ट। नागसेन शिक्षण संस्था द्वारा संचालित नागसेन विद्यालय, आदर्श कन्या स्कूल, आदर्श नागसेन प्राथमिक स्कूल, लिटिल बुद्धा इंटरनेशनल स्कूल एंड लिटिल स्कॉलर पब्लिक स्कूल, ये नागपुर के एक ऐसे स्कूल जहां होता है शिक्षा और संस्कार का संगम। आज इस स्कूल में प्रवेश लेकर अपने बच्चों के भविष्य को बनाए उज्जवल। लिटिल स्कॉलर पब्लिक स्कूल CBSE पैटर्न एंड स्टेट बोर्ड नर्सरी टू 10, 100% बोर्ड रिजल्ट, नॉलेज फ्रीडम, meditation for mental growth, quality education for better future, activity and project based learning, Little Buddha International Preschool, world's first IQ curriculum or multiple intelligence Japanese preschool, Japanese concept of creative schooling, activity and project based learning, well trained and caring staff, British pronunciation and native English words. Admission open for daycare, playgroup, nursery, LKG and UKG. For more details, please contact them on 9555 488 and 9518991573 or 9975107085. Our address: 10 number Pulia, Basin Bagh, Kamptee Road, Nagpur.